नमस्कार. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बिना भाजणीची झटपट होणारी चकली. चला तर बघूया चकलीची रेसिपी. चकलीसाठी 3 वाट्या तांदळाचं पीठ आणि डाळ्या दळून 1 वाटी डाळ्यांचं पीठ टाकलं. डाळ्यांचं पीठ मिक्सरमध्ये बारीक करून व्यवस्थित गाळणीने गाळून घ्यायचं. ते पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यात चवीनुसार मीठ, कलोंजी आणि ओवा कुटून टाकायचा. थोडंसं तीळ, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा हळद घालायची आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं. 3 चमचे तुपाचं मोहन घेऊन पिठामध्ये टाकून पीठ व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं. गरम पाणी घालून पीठ मऊसर मळून घेतलं आणि ते 10 मिनिटं विश्रांतीसाठी ठेवलं. त्यानंतर सोऱ्याला आतून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि पिठाचा गोळा बनवायचा आणि तो सोऱ्यामध्ये टाकून त्याची छान अशी चकली बनवून घ्यायची. तुम्ही बघू शकता चकली किती छान बनलेली आहे. तिचे तुकडे अजिबात पडलेले नाही आहेत. इथे माझ्या पुतणीने पण छोट्या छोट्या चकल्या बनवलेल्या आहेत. कढईमधलं तेल तापल्यावर त्यात एक एक चकली सोडायची. जास्त चकल्या एकाच वेळेस टाकायच्या नाही, कारण त्यामुळे चकल्या तुटू शकतात आणि त्या व्यवस्थित तळल्या जाणार नाही. त्यामुळे जास्त घाई न करता एक एक चकली टाकायची आणि 4 ते 5 चकल्या टाकून व्यवस्थित त्या ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता चकल्या किती छानपणे तळल्या गेलेल्या आहेत. तुम्ही पण बिना भाजणीची झटपट होणारी चकली घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा चकली कशी झाली ती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये न्यू रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.